नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मी माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर आपलं स्वागत करतो. आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या पण गोष्टी येतात त्या नॉलेजेबल असतात आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असतात. पण आता हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ सध्या माझ्या जीवनाशी निगडीत आहे. काही 1 वर्षापूर्वी आपण गाडी घेतली होती नवीन आणि ती गाडी घेतल्यानंतर बऱ्यापैकी सगळं चालत होतं. गाडी घेण्याचं पर्पज एवढंच होतं की आपले जे सर्वसाधारण मित्र आहेत, रिक्षा चालक जे आहेत, रिक्षा चालवतात, त्यांना त्यांच्या लाईफमध्ये काय डिफिकल्टीज येतात आणि रिक्षा लाईनमधला काय अनुभव आहे हे आपल्याला म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स करायचा होता. दुसरी गोष्ट, गाडी घेण्याचं एक बेसिक कारण असं होतं की आपल्याला ऑटो घेतल्यानंतर काही कुठे जायचं असेल तर ते सोपं पडेल आणि त्या गाडीचा ॲज अन EMI म्हणजे आपण 4 व्हीलर पण घेऊ शकलो असतो, पण 4 व्हीलर घेण्यामध्ये EMI वाढण्यात काय अर्थ नव्हता. म्हणून रिक्षा घेतली ती आपण मोठी मॉडेल घेतली होती, मॅक्सिमा झेड. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या व्हिडिओ आहेत गाडी आपण घेतलेली त्याचा. तर आता मी आलेलो आहे आपल्या सुरेश ऑटो डील वर्कशॉपला ठाण्याला. गाडीचं आपलं साधारणतः 15 तारखेला ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्या गाडीचं ॲक्सिडेंट झाल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी मला अडचणीमध्ये म्हणजे मी आलो होतो. चुकी आपली नव्हती. आपण एका ठिकाणावरनं पनवेलवरनं येत होतो आणि भरधाव ब्रेझा गाडीने आपल्या गाडीला धडक दिली आणि समोरचा जो ब्रेझा गाडीचा 4 व्हीलर चालवणारा जो व्यक्ती होता तो मध्यधुंद अवस्थेत होता. 100% हे कन्फर्म आहे, कारण त्यांनी गाडी ज्या पद्धतीने चालवली आणि आपल्या गाडीला ज्या पद्धतीने त्यांनी हिट केलं त्याच्यामुळे आपल्या गाडीचं भरपूर नुकसान झालं होतं. गाडी जवळजवळ 1 महिना आपल्या दारामध्ये उभी होती. सगळ्या काही खूप अडचणीमध्ये मी फेस केल्या. त्यानंतर गाडी वर्कशॉपला आणली. वर्कशॉपला त्या गाडीची जी काय अवस्था आहे, इथेही गाडी जवळजवळ 15 दिवस राहिली आणि आता आपण गाडी बनवतो आहे. आज गाडी बनवण्याचा पहिला दिवस आहे. गाडी आपल्या वर्कशॉपने बनवायला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतो. मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे की माझ्या गाडीला कुठल्या पद्धतीने डॅमेज केलं होतं. आपण बघू शकतो. खूप विचित्र म्हणजे पद्धतीने त्या गाडी चालकाने आपल्या गाडीला ठोकलं होतं. आपण बघू शकतो. हे वेळेस सावधानी आणि डोकं चालवल्यामुळे गाडीचं आपलं काय झालं, तुम्ही बघू शकता. पुढे गाडीला तेवढा डॅमेज नाही आहे, कारण तो ब्रेझा कारवाला जसा आला समोरून तर आपण त्या गाडीचा अंदाज घेऊन गाडी आपण अजून बाजूला दाबली. पण बाजूला दाबली तरी आपल्या ह्या गाडीचा हा पोर्शन बाहेर आहे. मॉडेलच तसं आहे ते. तर त्याने ह्या गाडीच्या साईडने त्याने एकदम जोरात धडक देऊन आपली गाडी अक्षरशः पलटी झाली होती. आणि गाडीचं बघू शकता, पलटी झाल्यामुळे ह्या साईडला मिररवर ताण पडला आणि ही काच पण फुटली, फ्रेम आऊट झाली. आपण गाडी बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्या गाडीचं हे खूप जबर नुकसान झालेलं आणि ह्या नुकसानमध्ये मलाही खूप त्रास झाला. मला फायनान्शियल डिफिकल्टीज आल्या ह्या गाडीला बनवताना आणि अजूनही त्या सुरू आहेत. पण आपण प्रयत्न करतो आहे की आपली ही जी गाडी आहे ती लवकरात लवकर रस्त्यावर येईल आणि रिस्टोर होईल चांगल्या प्रकारे आणि पूर्वीपेक्षाही चांगलं बनवण्याचा माझं एक इंटेन्शन आहे. मी प्रयत्न करतो आहे. आता स्वामींवर सगळं आहे आणि एक स्वामींचं नाव निघालं तर मी गोष्ट नक्कीच तुम्हाला शेअर करीन की मित्रांनो, ह्या गाडीच्या अपघातातून वाचणंही हा स्वामींचा खूप मोठा चमत्कार आहे. कारण मी ह्यासाठी म्हणतो आहे, गाडी तुम्ही बघितलीत, परत पुन्हा एकदा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुढे बघा, गाडीला काहीच नाही झालेलं आहे, पण गाडीला ह्या साईडनी जी धडक बसली 4 व्हीलरची आणि ती गाडी त्या साईडला पलटी झाली, डाव्या साईडला. आणि तुम्ही बघू शकता मी सुखरूप आहे. हा स्वामींचाच एक चमत्कार आहे आणि आपल्या गाडीवर महाराजांचं नाव लिहिलेलं आहे, आपण बघू शकतो. त्यामुळे मित्रांनो, कसं आहे ना, मी माझ्या जीवनामध्ये जे काही संघर्ष आणि ज्या काही डिफिकल्टीजला मी फेस करतो आणि आत्तापर्यंत जे काही मी कष्ट करत आलेलो आहे आणि त्या कष्टामध्ये फक्त मी माझ्या स्वामींवर माझी खूप श्रद्धा आहे. त्यांना मी मातापिता, माझ्या जीवनातले गुरु आणि मला वाट दाखवणारे, माझे मार्गदर्शक, मी सगळं काही त्यांना मानतो. अक्षरशः सर्वस्व माझ्यासाठी स्वामी आहेत आणि त्या माझ्या माऊलींनी मला वाचवलं. ह्यात खूप मोठं मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण एवढ्या अपघातामधूनही माझ्या हातपाय मी सुखरूप आहे हातापाय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल सदैव मी त्यांचा ऋणी आहे आणि महाराजांना मी खूप मी त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. मी सर्वसाधारण एक
त्या विभूतीचा भक्त पण मी म्हणू शकतो, त्याच्या पायाची धूळ आहे. तर हे अशा पद्धतीने हे सगळं असं घडत गेलं. मी तुम्हाला मध्येही म्हणालो होतो की काही गोष्टी घडलेल्या आहेत आपल्यासोबत, तर मी नक्की तुम्हाला सांगेन. त्या ब्रेझा गाडीवाल्याचा तर शोध लागला नाही, कारण मी 10-12 दिवस पोलीस ठाण्याचेही चक्कर काढले. पण काय आहे ना, सांगायला मला खूप मी नाराजगी वाटते मला, आणि खंतही वाटते मनामध्ये की आपले जे काही पोलीस ठाण्यातले सगळ्याच पोलिसांना मला विरोध करायचा नाही किंवा सगळ्याच पोलिसांबद्दल बदनामी करण्याचा हा व्हिडिओ नाही आहे. पण खरं सांगू ना, काही पोलीसवाले जे आहेत ते मनापासून आपल्या कर्तव्यदक्ष नाही आहेत. कारण ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट झाला आणि मी तुर्तास लगेच जाऊन ठाण्याशी संपर्क केला, 10-12 दिवस पोलीस स्टेशनांच्या चक्रा काढल्या, पण पोलिसांकडनं तपास लागला नाही. आणि त्यांनी खरं तर लावला नाही, मी हे म्हणेन, मुद्दामून हे म्हणेन. कारण पनवेल शहर पोलीस ठाणे आपण बघू शकतो. तर मी त्या पोलीस ठाण्यात गेलो आणि ज्या स्पॉटला ॲक्सिडेंट झालं त्या ब्रिजवर, म्हणजे त्या जागी तर ठिकाणी तर कॅमेरे नाहीत, पण त्या लगतच्या ठिकाणी खूप काही सारे कॅमेरे आहेत. गाडी एंट्री कुठून करू शकते, जेवढे एंट्री पॉईंट आहेत, जेवढे सर्कलमधून जेवढे रस्ते येतात, जेवढ्या वाटा एक रस्ते फुटतात, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहिले. 2-2 म्हणजे मला वाटतं 43-42 इंचाच्या टीव्या LED लावलेल्या आहेत प्रशासनाने, आणि त्याच्यावर सगळे कॅमेरे कव्हर केले. पण जर पोलिसांनी प्रयत्न केला असेल तर नक्की म्हणजे बेजबाबदार आणि नशेमध्ये मद्यधुंद असणाऱ्या गाडी चालकाचा नक्की शोध लागला असता. पण तो पोलीस ठाण्याच्या मला वाटतं ना की कर्तव्यदक्ष, मी पुन्हा एकदा म्हणतो, कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या सेवेसाठी, नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस असतात. पण मला वाटतं की ह्याच्यामध्ये मला कुठेतरी दुर्लक्षित करण्यात आलं. पण ठीक आहे, आता आपण आपल्या गाडीचं काम सुरू केलं होतं. आता ह्या पोलिसांबद्दल बोलण्याचं काही मला आता वाटत नाही की आपण त्याच्यावर बोलून वेळ वाया घालवायची. पण कदाचित जर हा व्हिडिओ कधी नक्कीच म्हणजे आपल्या कर्तव्याशी इमान राखणाऱ्या आणि खरोखर असेही काही पोलीस आहेत, मी नक्कीच त्याबद्दल बोलतो, त्यांचं कौतुक करतो की जे सर्वसामान्याची जी तळमळ ओळखतात आणि त्यांच्या अडचणीत ते लोक स्वतःचं कर्तव्य दक्ष राहून, कर्तव्य म्हणून ते कर्तव्य बजावण्यासाठी रात्रीचा दिवसही करतात. असेही काही पोलिसांशी माझा संपर्क आलेला आहे मागच्या काही म्हणजे जीवनामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वच नाही, पण जे काही घडलं मी तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हिडिओत सांगितलेलं आहे. आता आपण आपल्या गाडीचा जो काही रिस्टोरेशनचं काम आहे, आपण त्याबद्दलही पुढे बोलणार आहोत पुढच्या व्लॉगमध्ये. तर नक्की स्टे ट्यून्ड, आपल्या व्लॉगला सपोर्ट करा. मिस्टर DS जाधव आणि स्मार्टी टेक इंडिया यूट्यूबवर हे आपलं चॅनल आहे. तर नक्की ह्या दोन्ही चॅनलवर आपण आपल्या इन्फॉर्मेशन शेअर करणार आहोत. आणि नुसतं हे चॅनल एक करमणूक करणारं, मनोरंजन करणारं चॅनल नाही आहे, तर सर्वसामान्याचे प्रश्न पण मांडणारं, सर्वसामान्याची वस्तुस्थिती आणि परिस्थिती दाखवणारं हे चॅनल आहे. कारण मी एक सर्वसामान्य नागरिक आहे, सर्वसामान्य तुमच्यातलाच एक व्यक्ती आहे. त्यामुळे एक सामान्याचा आवाज म्हणून बनायचा प्रयत्न करेन आणि सामान्याचे प्रॉब्लेम कसे आपण एक सर्वसामान्य म्हणून आपण एक्सपिरियन्स करतो तेही मी तुम्हाला या व्लॉगिंगमध्ये माझ्या सांगत जाईन. धन्यवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आणि काही जर ह्याच्यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर मी त्याच्याबद्दल जे कर्तव्यदक्ष नाही आहेत त्यांच्याबद्दल तर मी काय बोलणार, पण जे कर्तव्य बजावतात त्यांना नक्कीच त्यांना उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नाही आहे. तर नक्कीच हे व्लॉग संपवतो आहे. धन्यवाद.